नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण आपल्या या दिव्य प्रवासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 39 ते अध्याय 43 पर्यंत. पहिल्या दिवसात ते 5व्या दिवसामध्ये आपण अनुभवला श्रद्धा, परिवर्तन, गुरूंची लीला आणि भक्तीची परिपूर्णता. आता आपण 6व्या दिवसामध्ये जाणून घेणार आहोत ज्ञानाची खरी सुरुवात, सेवेचा मार्ग, गुरूंचे आशीर्वाद, जीवनाचा संतुलन आणि अंतर्मनाची शांती. हा भाग आहे समजून जगण्याचा, शांततेचा आणि अंतर्मनाशी जोडण्याचा. म्हणून मन शांत करा आणि या ज्ञानाच्या प्रवासात स्वतःला झोकून द्या. चला आजचा प्रवास सुरू करूया. श्री गुरुदत्त चरणी सादर कोटी प्रणाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 39वा. हा अध्याय आहे ज्ञानाच्या सुरुवातीचा. कारण भक्ती आणि अनुभव यानंतर ज्ञान जन्माला येतं. भक्ताच्या आयुष्यात आता एक मोठा बदल घडतो. आधी तो फक्त भावना अनुभवत होता, श्रद्धेने चालत होता. पण आता तो समजायला लागतो. मी कोण आहे, जीवनाचा अर्थ काय आहे, हे प्रश्न त्याला विचार करायला लावतात. आधी तो बाहेरच्या गोष्टीमध्ये आनंद शोधत होता, पैसा, यश, लोकांचे मत. पण आता तो आत वळतो, कारण त्याला समजतं खरं समाधान बाहेर नाही, ते आत आहे. आता त्याला जीवनाचं खरं स्वरूप दिसू लागतं. तो पाहतो सगळं बदलतं, सगळं तात्पुरतं आहे. आणि मग तो आसक्ती सोडायला शिकतो. तो शांत राहायला शिकतो. हीच आहे ज्ञानाची सुरुवात. आजच्या काळात आपल्याकडे खूप माहिती आहे, पण माहिती म्हणजे ज्ञान नाही. भक्ताला समजतं खरं ज्ञान अनुभवातून येतं. जे आपण जगतो तेच खरं समजतो. या प्रवासात गुरु त्याला मार्ग दाखवतात. भगवान दत्तात्रेय त्याला योग्य दिशा देतात. कारण ज्ञानाचा मार्ग एकट्यानं चालणं कठीण असतं. गुरु त्याला समजून घेतात आणि पुढे नेतात. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण फक्त माहिती गोळा करतोय की खरं समजून घेतोय. कारण ज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणं. ज्ञान म्हणजे माहिती नाही, ज्ञान म्हणजे अनुभव. बाहेर शोधत राहिला तर हरवाल, आत पाहिला तर सापडाल. जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. आज आपण पाहिलं ज्ञानाची सुरुवात. हा अध्याय आपल्याला शिकवतो बाहेर नाही तर आत पहा, माहिती नाही तर अनुभव घ्या. आता आपण अध्याय 40कडे वळूया. आज श्री गुरुचरित्रमधील अध्याय 40वा. हा अध्याय आहे सेवेच्या मार्गाचा. कारण भक्ताचा खरा अर्थ फक्त प्रार्थना नाही तर सेवा आहे. भक्त आता बदललेला आहे. तो फक्त स्वतःपुरता विचार करत नाही. तो इतरांकडे पाहतो, त्यांच्या गरजा समजतो आणि मग तो मदतीचा हात पुढे करतो निस्वार्थपणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. सेवा म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी नाही. एखाद्याला मदत करणं, एखाद्याचं दुःख ऐकणं, एखाद्याला हसवणं, ही सुद्धा सेवा आहे. भक्ताला समजतं प्रत्येक लहान कृती महत्त्वाची असते. खरी सेवा अपेक्षा न ठेवता केली जाते. ना कौतुकाची अपेक्षा, ना परतफेडीची अपेक्षा. भक्त आता फक्त देतो, कारण त्याला आनंद मिळतो देताना. भक्ताला आता कळतं देव कुठे आहे. तो फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक माणसात आहे. म्हणून जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण देवाची पूजा करतो. भगवान दत्तात्रेय प्रत्येकात वास करतात. भक्ताला आता एक नवीन आनंद मिळतो, जो पैशानं मिळत नाही. तो आनंद आहे इतरांना मदत करण्याचा. हा आनंद शांत आणि खोल असतो. तो कायम टिकतो. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण फक्त स्वतःसाठी जगतोय की इतरांसाठी काही करतोय. कारण सेवा म्हणजे प्रेमाचं रूप आहे. सेवा म्हणजे पूजा. जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. देण्यात जो आनंद आहे तो कुठेच नाही. आज आपण पाहिलं सेवेचा मार्ग. हा अध्याय आपल्याला शिकवतो देणं शिका, मदत करा आणि प्रेम पसरवा. आता आपण अध्याय 41कडे वळूया. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 41वा. हा अध्याय आहे गुरुच्या आशीर्वादाचा. कारण जेव्हा श्रद्धा, सेवा आणि समर्पण पूर्ण होतं तेव्हा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. भक्तांच्या आयुष्यात आता एक नवीन प्रकाश येतो. तो काही मागत नाही, पण त्याला सगळं मिळायला लागतं. शांती, समाधान, आनंद. हीच आहे गुरूंची कृपा. गुरूंचा आशीर्वाद नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतो. कधी तो समस्या दूर करतो, कधी तो आपल्याला मजबूत बनवतो. भक्ताला समजतं जे घडते ते माझ्या भल्यासाठीच आहे. हीच आहे आशीर्वादाची खरी ओळख. आता भक्ताला बाहेर काही हवं वाटत नाही, कारण त्याचं मन पूर्ण झालं आहे.
त्याला मिळालं आहे शांती, विश्वास आणि समाधान. हीच आहे खरं आशीर्वाद. भक्तांच्या मनात आता फक्त एकच भावना आहे, कृतज्ञता. तो म्हणतो, धन्यवाद गुरुजी, जे काही दिलं, जे काही घेतलं सगळं योग्यच होतं. आता भक्ताला जाणवतं गुरु नेहमी त्याच्यासोबत आहेत, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक क्षणात. भगवान दत्तात्रय त्याच्या जीवनाचा भाग झाले आहेत. हीच आहे खऱ्या आशीर्वादाची अनुभूती. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण आशीर्वाद ओळखतो का, की आपण फक्त तक्रार करतो? कारण आशीर्वाद अनेक रूपात येत असतो. आशीर्वाद नेहमी दिसत नाही, पण तो असतो. जे मिळालं नाही तेही कधीकधी आशीर्वाद असतो. कृतज्ञता हीच खरी पूजा आहे. आज आपण अनुभवला गुरूंचा आशीर्वाद. हा अध्याय आपल्याला शिकवतो, धन्यवाद द्या, स्वीकार करा आणि शांत राहा. आता आपण अध्याय 42कडे वळूया. आज आपण एका अत्यंत प्रॅक्टिकल आणि जीवन बदलणाऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 42. हा अध्याय आहे जीवनात संतुलन कसं ठेवायचं याचा. कारण फक्त अध्यात्म नाही, फक्त संसार नाही, तर दोन्हीचं संतुलन हेच खरं जीवन आहे. भक्त आता समजतो, जीवन एका बाजूने जगता येत नाही. जर आपण फक्त संसारात अडकून राहिलो तर मन थकून जातं, आणि जर फक्त अध्यात्मनातच राहिलो तर जबाबदाऱ्या अपूर्ण राहतात. म्हणून संतुलन आवश्यक आहे. भक्त आता दोन्ही समजतो. संसार म्हणजे जबाबदारी, अध्यात्म म्हणजे शांती. तो दोन्ही स्वीकारतो. तो काम करतो पण मन शांत ठेवतो. तो जगतो पण आसक्त होत नाही. आता भक्त एक वेगळंच जीवन जगतो. तो सगळं करतो पण मनाने मोकळा असतो. त्याला समजतं सगळं तात्पुरतं आहे, म्हणून तो जास्त अटॅच होत नाही. हीच आहे संतुलनाची खरी कला. आता त्याच्या आयुष्यात गोंधळ नाही, काम आहेत, जबाबदाऱ्या आहेत, पण मन शांत आहे. तो प्रत्येक क्षण जाणून जगतो. हीच आहे खऱ्या जीवनाची सुरुवात. या संतुलनात गुरु त्याला मार्ग दाखवतात. भगवान दत्तात्रय त्याला योग्य दिशा देतात. कारण संतुलन ठेवणं सोपं नाही, पण गुरुच्या कृपेनं ते शक्य होतं. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण संतुलनात जगतो की एका बाजूने झुकलो आहोत? कारण संतुलन म्हणजे शांत जीवन. संतुलन म्हणजे यश. काम करा पण मन शांत ठेवा. जगा पण आसक्त होऊ नका. आज आपण पाहिलं जीवनाचं संतुलन. हा अध्याय आपल्याला शिकवतो, दोन्ही सांभाळा, शांत राहा आणि समजून जगा. आता आपण अध्याय 43कडे वळूया. अध्याय 43. आज आपण पोचलो आहोत श्री गुरुचरित्रमधील अध्याय 43मध्ये. हा अध्याय आहे अंतर्मनाच्या शांतीचा. येथे प्रवास थांबत नाही, तो स्थिर होतो. भक्त आता पूर्ण शांत आहे. त्याच्या मनात ना भीती, ना अस्थिरता, ना गोंधळ, फक्त शांतता आहे. ही शांतता बाहेरून आलेली नाही, ती आतून निर्माण झाली आहे. आता भक्ताला कशाचीही भीती वाटत नाही, कारण त्याला समजलं आहे सगळं तात्पुरतं आहे, सगळं बदलणार आहे. म्हणून तो घाबरत नाही, तो स्वीकारतो. भक्त आता भूतकाळात राहत नाही, भविष्याची चिंता करत नाही. तो भक्त वर्तमानात जगतो, प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवतो. हीच आहे खऱ्या जीवनाची कला. आता भक्ताला गुरुची उपस्थिती सतत जाणवते. भगवान दत्तात्रय त्याच्या प्रत्येक श्वासात आहेत. तो कधीच एकटा नाही, ही भावना त्याला अधिक शांत करते. आता त्याच्या आयुष्यात पूर्ण शांती आहे. ना अपेक्षा, ना तक्रार, ना अस्वस्थता, फक्त स्वीकार आणि आनंद. हीच आहे अंतर्मनाची शांती. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण शांत आहोत का, की आपण सतत विचारात अडकलेलो आहोत? कारण शांती बाहेर नाही, तर ती आपल्या आत असते. शांती शोधायची नसते, ती निर्माण करायची असते. जेथे स्वीकार आहे तिथे शांतता आहे. मन शांत म्हणजे जीवन सुंदर. आज आपण अनुभवली अंतर्मनाची शांती. हा अध्याय आपल्याला शिकवतो, शांत राहा, स्वीकार करा आणि वर्तमानात जगा. आज आपण अनुभवला ज्ञानाचा प्रकाश, सेवेची भावना, गुरूंचे आशीर्वाद, जीवनाचं संतुलन आणि अंतर्मनाची शांती. 6व्या दिवशी आपण शिकतो, फक्त जगू नका, समजून जगा आणि शांत राहा. कारण खरं सुख बाहेर नाही, तर ते आपल्या आत आहे. भगवान दत्तात्रयांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जर हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.